नमस्ते बालदोस्तांनो, आपण ऐकूया मराठी छान छान गोष्टी, मराठी बोधकथा ज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त अशा आहेत. बोधकथा ऐकल्याने आपण रोजच्या आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन मिळते. आपण ऐकूया एक आनंदी झाड, मराठी बोधकथा. गोष्ट छोटी, अर्थ मोठा. ही कथा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त अशीच आहे. तर भेटूया एका आनंदी झाडाला. सर्वप्रथम पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आनंदी झाड. ते एक घनदाट जंगल होते. सगळी झाडं सरळ आणि उंच होती. त्यांची खोड रुंद आणि सुडौल होती. पण त्यामध्ये एक झाड असे होते की ज्याचा आकार अगदीच वेडावाकडा होता. त्याला आकारहीन खोड होते. त्याच्या फांद्या इतरत्र विखुरल्यामुळे अनेक पक्षी त्यावर घरटी करून राहत, त्याच्या सावलीत राहत असे. तरीही झाड उदास होते. त्याला वाटले, मी किती कुरूप आहे. इतर सर्व झाडे सरळ आणि सुडौल आहेत. मी मात्र एकटाच असा वाकडा आहे, कुरूप आहे. दिसायलाही सुंदर दिसत नाही. पण त्यानंतर एके दिवशी एक लाकूड तोड करणारा माणूस तेथे आला. त्याने आजूबाजूला पाहिले. सरळ झाडाचे लाकूड अधिक वापरण्यायोग्य आणि त्यावर काहीही प्रक्रिया करण्यास योग्य असते आणि सोपे असते. आजूबाजूला बघितल्यावर, निरीक्षण केल्यावर तो माणूस स्वतःशीच म्हणाला, मी इथली सगळी झाडे तोडून टाकेन. ते वाकडं झाड सोडून. त्याचा मला काही उपयोग नाही. त्याने इतर सर्व झाडे तोडण्यास सुरुवात केली आणि काहीच वेळात ती सर्व झाडे त्याने तोडली. आता ह्या वाकड्या झाडाला त्याच्या वाकडेपणाबद्दल आनंद झाला आणि त्याने देवाचे आभार मानले. आणि त्यामुळे तिथे त्या झाडावर राहणारे पक्षीही आनंदित झाले. झाडाने आनंदात आपले मनोगत त्या जवळच असलेल्या पक्षाला सांगितले. पक्षीही आनंदात उत्तरला, हो हो, तू ज्यामुळे दुःखी होतास त्याच फांद्यांमुळे तुला तोडले नाहीत आणि आम्ही पक्षी देखील तुझ्या सावलीमुळे इथे वास्तव्य करू शकतो. त्यानंतर हे झाड मात्र नेहमी आनंदात राहू लागले आणि झाड आनंदी राहिल्यामुळे ते अजूनच बहरले आणि त्यामुळे त्यावर अनेक पक्षी वास्तव्य करू लागले. ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो? तर स्वतःची तुलना इतरांशी कधीही करू नका. तुम्ही जे आहात त्यात नेहमी आनंदी राहा. कारण मुलांनो, तक्रार करण्याच्या सवयीमुळे आपण आपले चांगले गुण, आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टी यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि अजूनच दुःखी होतो. त्यामुळे नेहमी आनंदी राहा. धन्यवाद. ही गोष्ट, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. बाय. वेलकम टू पीकेज लर्निंग. सिंह आणि उंदीर. एका जंगलात एक सिंह राहत होता. एक दिवस सिंह दुपारी विश्रांती घेत होता. एका झाडाच्या सावलीत तो गाढ झोपला होता. एक छोटासा उंदीर नकळतपणे तिथेच आला. त्याने सिंहाच्या अंगावर उडीच मारली आणि तो तिथे मस्त खेळू लागला. त्यामुळे सिंहाची झोप मोडली आणि तो जागा झाला. सिंहाने उंदराला अतिशय रागाने पंजामध्ये पकडले. सिंह उंदराला खाणार होता. त्यामुळे छोटासा उंदीर खूप घाबरला. त्याने सिंहापुढे हात जोडले आणि म्हणाला, कृपा करून मला माफ करा. एक दिवस मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. सिंहाला इतक्या लहान उंदराच्या बोलण्याचे हसू आले. तरीही सिंह दयाळू होता. त्याने उंदराला सोडून दिले. काही दिवसांनंतर हा सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला.
तो जोरात ओरडला, मला मदत करा, मला मदत करा. उंदराने ते ऐकले आणि तेथे आला. त्याने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळी कापली आणि लवकरच सिंहाची सुटका झाली. सिंहाने मदतीसाठी उंदराचे आभार मानले आणि त्याला जाणीव झाली की खूप लहान प्राणी देखील मोठे काम करू शकतात. त्यानंतर ते जंगलात आनंदाने राहू लागले. तर या गोष्टीतून आपण काय बोध घेतला, काय शिकलो? तात्पर्य, प्रेम आणि दयाळूपणाची कृती कधीही वाया जात नाही. म्हणून समोरच्याला कधीही कमी लेखू नये आणि एकमेकांची मदत करावी. ज्याप्रमाणे उंदीर छोटासा असून देखील त्याने जंगलाच्या राजाला म्हणजे सिंहाला त्या जाळ्यातनं सोडवले आणि त्याचे प्राण वाचवले. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स, चिमणी आणि झाड ही मराठी बोधकथा ऐकूया. गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल आणि उपयुक्त अशीच आहे. सर्वप्रथम पीकेज लर्निंग मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आणि नवनवीन मराठी तसेच इंग्रजी मध्येही गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एका नदीजवळ 2 झाडे होती. त्याच वाटेने एक छोटी चिमणी जात होती. खरे तर चिमणीला घरटे बांधायला सुरक्षित अशी जागा हवी होती आणि चिमणी अशी जागा शोधत शोधतच फिरत होती. ते 2 झाडे दिसल्यावर तिने पहिल्या झाडाला विचारले, प्रिय झाड, मुसळधार पाऊस पडणार आहे. मग मी माझ्यासाठी आणि माझ्या पिलांसाठी तुझ्या फांद्यांवर घरटे बनवू शकते का? चिमणीने झाडाची परवानगी मागितली. पहिल्या झाडाने चिमणीला परवानगीच दिली नाही. ते म्हणाले, नाही नाही चिवताई, तू माझ्या फांद्यांवर घरटे बांधू शकत नाहीस. पण असा नकार ऐकून आपल्याप्रमाणे चिमणीलाही वाईट वाटले. ती तेथून काहीही न बोलता उडून गेली. आता ती दुसऱ्या झाडाजवळ गेली आणि त्या झाडालाही चिमणीने तोच प्रश्न विचारला. काय बरा प्रश्न होता? हेच की मी तुझ्या फांद्यांवर घरटे बांधू शकते का, माझ्यासाठी आणि माझ्या पिल्लांसाठी? चिमणीचा प्रश्न ऐकून दुसऱ्या झाडाने तिला ताबडतोब होकार दिला आणि चिमणीला त्याच्या फांद्यांवर घरटे बनवायला दिले. काहीच दिवसात चिमणी तिच्या पिल्लांसोबत त्या झाडावर आनंदाने राहू लागली. पक्ष्यांना पावसाचा वगैरे अंदाज लवकर समजतो, त्यामुळे तिने तिची आधीच सोय करून ठेवली. काही दिवसातच खरंच मुसळधार पाऊस पडला आणि काय झाले, पहिले झाड मुळापासून तुटले आणि ते पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाऊ लागले. चिमणीने हे पाहिले. चिमणी उडत उडत पहिल्या झाडाजवळ गेली आणि त्याला म्हणाली, मला घरटे बांधायला नकार दिलास, माझ्यासोबत असभ्य वर्तन केले, ह्याबद्दल तुला चांगली शिक्षा मिळाली. चिमणीचे बोल ऐकून पण झाड हसले आणि त्याने मंदपणे उत्तर दिले, म्हणजे सावकाश उत्तर दिले, प्रिय चिवताई, मला आधीच माहित होते की माझी मुळे कमकुवत आहेत आणि इतक्या मुसळधार पावसात आम्ही उभे राहू शकणार नाही. मला तुझा आणि तुझ्या छोट्या पिल्लांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता. मला त्यांची काळजी वाटत होती. त्यासाठी मला माफ कर. मी तुला घरटे करू दिले नाही, माझ्या फांद्यांवर घरटे बांधू दिले नाही, असे म्हणत झाड वाहून गेले. चिमणीला त्या झाडाबद्दल वाईट वाटले. सत्य न जाणून घेता त्या झाडाबद्दल आपण किती चुकीचा समज केला आणि रागावलो सुद्धा, कारण झाडाला खरंच आपल्याबद्दल काळजी वाटत होती. त्यानंतर चिमणीला देखील समजले की कोणीही जाणून बुजून वाईट वागत नाही, त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असते आणि ते कारण समजून न घेता आपण उगाच समोरच्याला चुकीचे समजू नये. तात्पर्य म्हणजेच या गोष्टीतून आपण असे शिकलो की
की पुस्तकाला त्याच्या मुखपृष्ठावरून न्याय देऊ नका, म्हणजे समोरच्याला समजून न घेता कधीही चुकीचा गैरसमज करून घेऊ नये. नमस्कार बालदोस्तांनो, या व्हिडिओमध्ये आपण हुशार शेळीची गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचे नाव हुशार शेळी, मराठी बोधकथा. पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. एक होता मेंढपाळ. मेंढपाळ म्हणजेच जे लोक शेळ्या मेंढ्या पाळतात त्यांना मेंढपाळ म्हणतात. तो दररोज त्याच्याकडील शेळ्यांना चरण्यासाठी जंगलात घेऊन जात असे. असेच एक दिवस तो आपल्या शेळ्या घेऊन जंगलात गेला. तिथे शेळ्या चरायला लागल्या आणि मेंढपाळ तिथेच एका झाडाजवळ आराम करू लागला. पण हिरवेगार गवत चरता चरता एक शेळी लांब जंगलात गेली आणि बिचारी वाट चुकली. त्यामुळे ती खूप घाबरली होती. तेवढ्यात तिथे कुठून तरी अचानकच एक लांडगा तिच्या समोर आला, ज्यामुळे शेळी आणखीनच घाबरली आणि आता काय करावे हा विचार करू लागली. तो शेळीला हसत हसत म्हणाला, हे हे हे, मी तुला खाणार. शेळीने तिथून दूर जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण लांडग्याच्या शक्तीपुढे तिला ते शक्य झाले नाही. आता लांडगा तिला मारणार होताच की शेळीच्या मनात एक कल्पना आली. बकरी म्हणजे शेळी विनवणी करत म्हणाली, अरे तू मला खाशील, मला माहित आहे की मी आता मरणार, पण कृपा करून माझी शेवटची इच्छा पूर्ण करू देशील? मला एकदा शेवटचे गाणे म्हणायचे आहे. मला गाणे गायला खूप आवडते, कृपा कर. लांडगा म्हणाला, ठीक आहे. शेळी गाणे म्हणू लागली आणि मे 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 करत मोठ्या आवाजात गाऊ लागली. हा आवाज ऐकून तिलाच शोधणारा मेंढपाळ धावत तिथे पोहोचला आणि त्याच्या हातातील काठी पाहून लांडगा घाबरला आणि तेथून पळून गेला. अशा प्रकारे त्या शेळीचा तिच्याच हुशारीमुळे जीव वाचला आणि लांडगाही पळून गेला. तात्पर्य म्हणजेच या गोष्टीतून आपण शिकलो की संकटाचा सामना न घाबरता बुद्धीने केला पाहिजे. तसेच शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, ज्याप्रमाणे हुशार शेळीने शक्तिशाली लांडग्यापुढेही आपले प्राण वाचवले. बालदोस्तांनो, ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण हुशार आजीबाईंची गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचे नाव चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, मराठी बोधकथा. सर्वप्रथम पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. गोष्ट छोट्यांसाठी असली तरी मोठ्यांनीही बोध घ्यावा अशीच आहे. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. आपण एका हुशार आणि म्हाताऱ्या आजीबाईंची गोष्ट ऐकणार आहोत. एक छोटेसे गाव होते. त्या गावात राहत होती एक म्हातारी. एकदा तिने तिच्या मुलीच्या घरी जायचे ठरवले. त्यानुसार ती म्हातारी आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक म्हणजेच मुलगी. लेक राहायची खूप लांब दुसऱ्या गावाला, पण तिथे जाण्यासाठी जंगलातूनच वाट काढावी लागत असे. त्याप्रमाणे रस्त्याने जाताना मध्ये एक मोठे जंगल होते. जंगलातून हळूहळू वाट काढत म्हातारी काठी टेकत टेकत रस्त्याने निघाली. जंगल म्हटले की तिथे अनेक प्राणी राहतात. वाटेत तिला भेटला कोल्हा. त्याला पाहून म्हातारी खूप घाबरली. कोल्हा म्हणाला, म्हातारे म्हातारे, आता मी तुला खाणार. कुठे निघालेस? पण म्हातारी खूप हुशार होती. बोलण्यात आणि चेहऱ्यावर भीती न दाखवता, न घाबरता, प्रसंगावधान राखून ती म्हणाली, हे बघ कोल्होबा, मी अशी हडकुळी, मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते, काही दिवस राहते, तूप रोटी खाते, जाड जूड होते,
मग तुम्हाला खा. कोल्ह्याने म्हातारीकडे बघितले तर म्हातारी खरंच खूपच हडकुळी होती हे त्याला पटले आणि नुसते हाडे खाण्यापेक्षा लट्ट म्हातारी खाऊ, मांस खाऊ असे ठरव तो म्हणाला, ठीक आहे, मी वाट बघेन. वाटेत पुढे भेटले अस्वल. म्हातारीने अस्वलचीही असेच हुशारीने गोड बोलून समजूत काढली. म्हातारी पुढे निघाली. आता वाटेत तिला भेटला वाघ. वाघाला समोर पाहून आता म्हातारी थरथर कापू लागली. वाघ म्हणाला, म्हातारे म्हातारे, कुठे निघालेस? आता मी तुला खाणार. असे म्हणत वाघ तिच्याकडे बघू लागला. वाघाने मोठ्याने डरकाळी फोडली. म्हातारी खूप घाबरली, पण ती हुशार होती, घाबरून रडणाऱ्यातली नव्हती. म्हातारी प्रसंगावधान राखत त्यालाही म्हणाली, हे बघ, मी अशी हडकुळी, नुसती माझी हाडे खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा तू थोडे दिवस थांब. मी लेकीकडे जाते, तू रोटी खाते, जाडजूड होते, मग तुम्हाला खा. वाघालाही तिचे म्हणणे पटले, कारण ती खरंच खूपच हडकुळी होती आणि त्याने होकार दर्शवला. वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली, लेकीकडे गेली. म्हातारी खूप दिवस तिथे मजेत राहिली. लेकीने तिला छान छान पदार्थ खाऊ घातले आणि काहीच दिवसात खरंच म्हातारी खाऊन पिऊन जाडजूड झाली. थोड्या दिवसांनी तिला वाटले की आपण आपल्या घरी आता परत जावे. तेव्हा तिला आठवले की कोल्हा, वाघ आपल्याला खाणार आहेत. तिने हे सर्व आपल्या लेकीला सांगितले. म्हातारीची लेकही हुशार होती. मग लेकीने तिला दिला जादूचा भोपळा. लेक म्हणाली, तू आपल्या घरी परत जाताना ह्या जादुई भोपळ्यात बसून जा, म्हणजे तुला कोणीही ओळखणार नाही. म्हातारीला मुलीचे म्हणणे पटले आणि तिनेही होकार दिला. त्यानंतर घरी परत येताना तिने तो मोठा जादुई लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती त्या जादुईच्या भोपळ्याला म्हणाली, चल रे भोपळा, टुनुक टुनुक. आणि भोपळा ताबडतोब चालू लागला, कारण तो जादूचा होता. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. त्याला भोपळा पळताना पाहून लगेच शंका आली. तो म्हणाला, म्हातारे म्हातारे थांब. आतून म्हातारी म्हणाली, कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी, चल रे भोपळा, टुनुक टुनुक. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. थोडं पुढे गेल्यावर वाटेत कोल्हा भेटला. धूर्त कोल्ह्याने म्हातारीला ओळखले. तो म्हणाला, म्हातारे म्हातारे थांब. कोल्ह्यानेही भोपळ्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण म्हातारी आतून म्हणाली, कशाची म्हातारी कशाची कोतारी, मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. अशी होती म्हातारी हुशार. कोल्हा, अस्वल आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही आणि तिच्या हुशारीमुळेच तिचे प्राणही वाचले. भोपळ्यात बसून चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक असे म्हणत ही जादुई भोपळ्याच्या मदतीने सुखरूप आपल्या घरी पोहोचली. गोष्टीचे तात्पर्य म्हणजेच आपण ह्या गोष्टीतून शिकलो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. म्हणून कोणत्याही संकटाला घाबरून न जाता युक्तीने त्यावर आपण नक्कीच मात करू शकतो. बालदोस्तांनो, ह्या छान छान मराठी गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.